तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची सुरुवात नाश्त्यापासून झालेली होती. माझा तर उपवास होता. ह्या तिघांच्यासाठी नाश्ता बनवायचा होता. उपीट बनवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये गडबडीमध्ये हळद घालायची माझ्याकडून राहूनच गेलेली होती. तर ह्या पोरांना असं वाटत होते की हे काय बनवले. त्या तिघांना नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला घातलेलं होतं. तर कुठला पण सण असला ना तर आपल्या इकडे पहिला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो, त्यामुळे पुरणपोळी ही करावीच लागते. तर छान असं पुरणपोळी करून घेतली आणि त्याच्यानंतर भात, आमटी, पापड हे सगळं तयार करून ठेवलं आणि मग नंतर एक नाही तर भजी करायला घेतलेले होते. भजी वगैरे करून घेतला आणि नंतर मग एक नाही वडाची पूजा करायला जायचं होतं, त्यामुळे म्हणलं अगोदर देवाला नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर मग आपण तयार व्हायचं. तर ताट अगोदर करून देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग मी तयार व्हायला लागलेली होती. तर तयार तर होताना इतका इंटरेस्ट वाटत होता ना की आपल्याला आता वडाची पूजा करायला जायची आणि तिथं भरपूर लेडीज वगैरे असणार, फोटो वगैरे काढायला येतात. पण तो मूड सगळा माझा खराब झाला, कारण आम्हाला इथं वडाचं झाड कुठेही माहीत नाही. त्यामुळे एक नाही मग आम्ही दोघीजणच होतो आमच्या बिल्डिंगमध्ये, मी आणि माझ्याबरोबर एक ताई होत्या. त्या दरवर्षी ना छोट्याच वडाची पूजा करत असतो आम्ही, पण ह्या वर्षी म्हटलं चला एक नाही कुठे तर मोठ्या झाडाला जायचं आणि तिथं भरपूर लेडीज असतील, फोटो वगैरे काढायला येतात. पण ते मूड सगळा खराब होऊन गेला. तर आमच्या बिल्डिंगच्या साईडलाच ना एक बिल्डिंग आहे, ते पार्किंगमध्ये ह्यांनी वडाचं झाड ठेवलेलं होतं. तिथं अगोदर कोणी तर पूजा वगैरे करून गेलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला आपण पण इथंच करूया. तर भीती पण वाटत होती कोण काय म्हणाल का काय, पण तरी पण मग आम्ही तिथं जाऊन एक नाही पूजा दोघींनीच करून घेतली. दोघींना हळदी कुंकू लावून घेतलं, ओटी भरली वडाची, त्याच्यानंतर वस्त्र वगैरे घातल्यानंतर मग एक नाही धागा वगैरे गुंडाळला. त्याच्यानंतर मग आशीर्वाद घेतला वडाचा. म्हणतात ना की आजचा वटपौर्णिमेचा दिवस ऐकण्यासाठी सावित्रीच्या प्रेमाचा, विश्वासाचा, आठवणीचा असतो. वटवृक्ष दिवशी पूजा करत असताना वटपौर्णिमे दिवशी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण प्रार्थना करत असतो, संसार चांगला राहण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो. पण खरं सांगायचं म्हणजे ना तर संसार सुखी राहण्यासाठी एकांच्या नाहीतर दोघांच्या प्रेमाची, आदराची आणि एकामेकांच्या साथीची गरज असते. तर इथं छान पूजा वगैरे करून घरी आलं आणि त्याच्यानंतर मग जेवण म्हणजे उपवास होता, तर एक नाही उपवास सोडला आणि त्याच्यानंतर मग कामाला लागलेली होती. संध्याकाळचा स्वयंपाक नव्हता, त्यामुळे म्हटलं थोडंसं किचनचं ड्रावर वगैरे साफ करून घेऊया. त्याच्याबरोबरच ना मग पोराने इकडे तिकडे पसार केलेलं होता, ते सगळं आवरला. त्याच्यानंतर झाडू वगैरे सगळं व्यवस्थित मारून घेतलं आणि मग संध्याकाळची देवबत्ती करायचा वेळ झालेली होती. म्हटलं चला लागलंच एक नाही देवबत्ती करून घ्यायची. दिवाबत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर ना मला सकाळीच फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलेली होती, ते मला काढायची होती, कारण थोडंसं हलका हलका वास येत होता. लोणी वगैरे काढून एक नाही तूप कडवून ठेवलं आणि मग मस्त असं जेवण वगैरे केलं. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.